श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आपण पाहणार आहोत की गंध लावण्याचे फायदे. तर आंघोळ झाल्यानंतर कपाळ मोकळे ठेवणे आपले पूर्वज सांगत असत. त्याला शास्त्राधार काय होत आहे ते जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगते की गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. वाचा गंध लावण्याचे फायदे. अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, तू कपाळावर ही विभूती का लावतोस? त्यावर 16 वर्षे प्रज्ञानंदा म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून. मित्रांनो, 16 वर्ष प्रज्ञानंदाच्या जागी आपण नसतो तर कदाचित आपणही उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावर हा संस्कार आपल्या आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळावर गंध लावतो सुद्धा. मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते, की ती केवळ धार्मिक खूण आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्मरण हे ईश्वर भावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देह मंदिरातील स्तंभ आहे. या देहात भगवंत नित्यवास करतो. या देहस्थिती मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो. ही अंगुली मध्यमच असावी, म्हणजे मधले बोट असावे, ज्या बोटामध्ये थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भेटतात. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यापैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारी तो CCTV कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेट हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणत्या निगराणीत आहोत हे कळाल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे माणसाकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे. पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असतात. त्याची जागा आता टिकल्याने घेतली आहे. परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते. आपण मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावर 2 भुवयाच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सुजवळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणताही सुवासिनीने हळदी कुंकवाची लावलेली 2 बोटे तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्याच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करंगोळी कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट म्हटले जाई. त्याला विजय तिलक म्हटले जात असे. त्या देखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचे औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू या देखील गंध लावून पूजन केले जाते. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे गंध लावण्याचे फायदे आहेत.